हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक हेतूने बनवत आहे. याला कोणीही सल्ला किंवा शिफारस समजू नये. ट्रेडिंग हे स्वतः अभ्यास करून स्वतःच्या जबाबदारीनेच करणे ही नम्र विनंती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक जबरदस्त फिबोनाची रिट्रेसमेंटचा टूल वापर करून आपण डेली 50 ते 100 पॉईंट्स कसं गेन करू शकतो आपण ते बघणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी व्हिडिओला कंप्लीटली स्किप न करता बघा आणि अशाच प्रकारचे एकदम साध्या सोप्या पद्धतीचे स्ट्रॅटेजीज तुम्हाला जर येणाऱ्या पुढच्या काळात पण बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जर तुम्ही नवीन असाल तर. आणि आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी बरेचसे टेक्निकल व्हिडिओ किंवा बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचे व्हिडिओ आणि बरेचसे इंडिकेटर वेगवेगळे स्ट्रॅटेजीज त्या ठिकाणी मी व्हिडिओ अपलोड केले आहेत. तुम्ही नक्कीच विजिट करा आपल्या प्लेलिस्टला. तर चला मग व्हिडिओची सुरुवात या ठिकाणी करूया. बँक निफ्टीचं मी इंडेक्स चार्ट घेतलेला आहे आणि आपण जर इंट्राडे करत असाल, स्कॅल्पिंग करत असाल तर 1 मिनिट ते 5 मिनिट अशा प्रकारे 1 मिनिट ते 3 मिनिट असं, आणि जर इंट्राडे करत असाल तर 5 मिनिट किंवा 15 मिनिट आपण ठेवून चालू शकतो आहे चार्टवरची टाईम फ्रेम. आणि इथं मी सध्याला तर 5 मिनिटाचं मी टाईम फ्रेम ठेवलेलं आहे. आणि सर्वात आधी मी काय करतो आहे, फिबोनाची रिट्रेसमेंट टूल, बरोबर का. आता मी ते इथं तुम्हाला दाखवणार आहे. तर इथं साईडला बघू शकता तुम्ही, ह्या साईडला इकडं आपल्याला काही चिन्ह दिसतात, तर ते एक प्रकारचे टूल आहेत. तर आपण इंडिकेटर कसा वापर करतो तशाच प्रकारचे हे टूल असतात. तर टूलचा वापर आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे आणि आपण कॉल साईड किंवा पुट साईडचे प्लॅनिंग करणार आहे. चला मग या ठिकाणी जे टूल आहे याच्यामध्ये आपण फिबोनाची टूल सर्वात आधी आपण ते बघणार आहे, त्याची सेटिंग, बरोबर. आता मी काय केलं, या ठिकाणी वरून 3 नंबर डॉट आहे, त्याच्या खाली लाईन आहे आणि त्याच्या खाली 3 नंबरला मी क्लिक करतो आहे आणि वरती 1 नंबरलाच फिब रिट्रेसमेंट असं दिलेलं आहे. तर त्याला मी सिम्पल इथं अप्लाय करतो आहे. सुरुवातीला याला अप्लाय करून याची सेटिंग बघूया. ह्याला अप्लाय केल्यानंतर खाली 2px किंवा त्या ठिकाणी एक डब्बा दिसतं आहे डिलीटचा आणि त्या बाजूला 3 डॉट आहे. 3 डॉटमध्ये जायचं आहे, सेटिंगमध्ये जायचं आहे. याच्या सेटिंगमध्ये स्टाईलमध्ये ट्रेंड लाईन आहे, या ठिकाणी तुम्ही कुठलाही कलर ठेवू शकताय, काय हरकत नाही आहे. त्यानंतर बंद कुठले करायचे, एक्सटेंड लाईन लेफ्ट, एक्सटेंड लाईन राईट हे बंद करायचं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला जे 0 दिसतं आहे, थोडक्यात तुम्हाला दाखवायचं, हे 0 तुम्हाला चालू ठेवायचं आहे. त्यानंतर हे 5चं एक चालू ठेवायचं आहे आणि त्याच्याच खाली एक असं दिसतं आहे तुम्हाला, एक म्हणजे ते 100. आता इथं 3 महत्त्वाचे पॉईंट आहेत या ठिकाणी बघू शकतो, 0, 50चं लेवल आणि एक 100चे लेवल. म्हणलं तर इथं एक म्हणलं तर 100 लेवल. हे तिन्ही चालू ठेवायचं आहे, टिक मार्क करून ऑन करायचं, बाकी सगळं बंद करून ठेवायचं असं. हे बघा इथे हे चालू केल्यावर असं ऑन होतं आहे. तर ह्याला काय करायचं आहे, सगळ्याला बंद करायचं, फक्त 0, 0.5 आणि 1 हे 3 चालू ठेवायचं, बाकी सगळे बंद करायचं आहे. कलरचं बॅकग्राऊंड बंद करू शकताय, बॅकग्राऊंड बंद करायचं आहे. आणि इथं लेवल्स पण तुम्ही पर्सेंटेज चालू ठेवू शकता, तिथं पर्सेंटेजचं म्हणजे टक्केवारी ते दाखवते तुम्हाला. बाकी तर जे बंद आहे ते बंद ठेवा, जे चालू आहे ते चालू ठेवा. याला ओके करून टाका. साईडला इथं लेवल दिसतं 0, 50 आणि 100 जे आपण मगाशी बघितलं आहे. 0, 0.5 आणि 1 जे दाखवलं तर ते साईडला 3 दाखवते. तर ही झाली सेटिंग. तर आपल्याला काय करायचं आहे, सर्वात आधी मार्केटमध्ये आपल्याला एक हे बघायचं आहे, मार्केटचा ट्रेंड कसा आहे तो बघायचा आहे. आता ट्रेंड कसा आहे, जर समजा ट्रेंड असा आहे, हे डाऊन साईड म्हणतात त्याला, बरोबर, हे डाऊन साईड. तर असं डाऊन साईड जिथं आहे, बरोबर का, डाऊन साईडला आपल्याला फिबोनाची जे टूल आहे ते कसं लावायचं आहे, जर मार्केट खाली पडत असेल तर वरून अप्लाय करायचं आहे आणि वरून खालीपर्यंत असं लावायचं. ते तुम्हाला दाखवतो आता प्रॅक्टिकली इथं चार्टवरती, आपण फक्त डेमो दाखवतो आहे. मार्केट खाली पडत असेल तर वरून खाली लावायचं, अन्यथा मार्केट जर समजा वरती जात असेल, मार्केट हे असं वरती जात असेल, बरोबर, वरती जात असेल मार्केट, तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, खालून वर लावायचं आहे. म्हणजे मार्केट वरून जर खाली येत असेल तर वरून खाली, खालून वर जात असेल तर खालून वर लावायचं आहे. एवढं सिंपल आहे. आणि याच्यामध्ये अजून एक बघायचं आहे आपल्याला की मार्केटमध्ये ट्रेंड असा नाही पाहिजे. आता जर समजा वरून पडू लागला आहे, इथं खाली इथपर्यंत पडलेलं आहे,
याचा 50% लेवल कुठे येतो, इथं सेंटरमध्ये येतो बरोबर. आणि मार्केट पुन्हा इथं चाललं आहे, 50%ला क्रॉस केलं आहे, पुन्हा इथून अजून असं खाली येत आहे. असं नाही पाहिजे, 50%पर्यंत पोहोचलेलं नाही पाहिजे, हे एवढंच पाहिजे. 50%च्या आतच पुन्हा इथून असं खाली आलेलं पाहिजे. मग अशा सिच्युएशनमध्येच आपण वरून आणि खाली इकडं असं लाईन ड्रॉ म्हणजे ते टूल आपल्याला अप्लाय करायचं आहे, एवढंच करायचं आहे. आणि सेम तशाच प्रकारे मार्केट जर वर जात असेल तर असं वर जात जात ह्याचं 50% लेवल सेंटर पॉईंट इथं आहे, तर वरून सेंटर पॉईंटला 50%ला क्रॉस केलेलं म्हणजे असं 50%चं डाऊन रेट्रेस घेतलेलं नाही पाहिजे. मार्केट जे रेट्रेस घेतं आहे, पुलबॅक घेतं आहे, ते 50% झालेलं नाही पाहिजे. 50% झालं असेल तर आपण त्याला तिथं अप्लाय करायचं नाही आहे. ते चार्टवरती तुम्हाला कळेल. 50%च्या वरतीच फिरून पुन्हा अजून खाली, पुन्हा तिथं वर, म्हणजे अशा प्रकारचे आपण लावू शकतो. तर आता काय करूया, डायरेक्टली चार्टवरती जाऊया या ठिकाणी. आता बघा, मी जर तुम्हाला म्हणलं, आता इथं तुम्हाला व्यवस्थित समजून येईल. या ठिकाणी जर मी तुम्हाला काय म्हणलं, मार्केट ओढून जर खाली पडत असेल बरोबर, वरून खाली पडत असेल तर वरून खाली अप्लाय करायचं. जर आता समजा मी फिबो टूल असं वरून लावलं, इथं खालीपर्यंत अप्लाय केलं बरोबर. आता थोडक्यात आपण हे बघूया. हे वरून लावलो, त्यानंतर हे एक पॉईंट पकडलो आणि इथं खाली फिबोचा टूल लावला. याचा 50% लेवल कुठे येतो, सेंटर पॉईंट, तर हा येतो. तर इथून मार्केट काय केलं आहे, असं आलेलं आहे, त्यानंतर इथं गेलेलं आहे, 50%ला गेलेलं आहे, त्यानंतर पुन्हा इथं खाली गेलेलं आहे. तर इथं खाली गेलेलं आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो, या असं प्रकारचे 50% असं आलेलं नाही पाहिजे, म्हणजे रिट्रेसमेंट असं नाही पाहिजे लगेच. कसं गेलं तर खाली असं मोठं डाऊन साईड असं पडलेलं पाहिजे, मग फिबोवरून खाली आपण लावता येतं, जेणेकरून 50% रिकवर केलेलं नाही पाहिजे मार्केट. आता इथं कसं आहे, मार्केटवरून खाली पडलं आहे बरोबर, इथून वरून लावलं आपण आणि इथं खाली पॉईंट धरलं, तर ह्याचं 50% इथं सेंटरमध्ये येत आहे, तर याला गेलेलं आहे ऑलरेडी. तर इथून असं आपल्याला नाही होणार. एक तुम्हाला पॉईंट दाखवतो कुठे घ्यायचं आहे. थोडंसं आपण आता बॅक घेऊया. हे कसं आहे, मोठं म्हणजे मुवमेंट पाहिजे, चांगल्यात चांगलं मुवमेंट पाहिजे. या ठिकाणी एकदम मोठं चांगलं प्रकारे कुठं गेलेलं आहे आपण ते बघूया. आता इथं एक फिबोचा टूल आपण लावू शकतो इथं. तर इथं आपण काय करणार आहे, फिबोचा टूल या ठिकाणी फिब रिट्रेसमेंट घेतलं. ह्या पॉईंटला तुम्हाला दिसतं आहे, हे सुरुवातीला इथून मार्केट वर गेलेलं आहे बरोबर, इथून मार्केट वरती गेलेलं आहे. तर इथून ते वरच्या पॉईंटला लावूया आपण. तर इथं आपण काय करणार, वरच्या पॉईंटला लावलं आहे बरोबर. आता हे लावल्यानंतर ना इथं आपण बघू शकतो मार्केट काय केलेलं आहे, आपण इथून पॉईंट लावलं आणि हे वरतीपर्यंत लावलेलं आहे. याचं 50% लेवल इथं आहे. आता हे फिब रिट्रेसमेंटचं टूल आहे ते जर लावलं, मार्केट खालून वर गेल्यामुळं खालून वरती आपण अप्लाय केलं. अजून एकदा पुन्हा एकदा दाखवतो आहे, नीट लक्ष देऊन बघा. फिबचा टूल आपण काय करायचं आहे, पॉईंट करायचं आहे. कुठं कुठं करायचं आहे, हे खालून वरती मार्केट गेलेलं आहे, तर खालून वरती इथपर्यंत लावायचं आहे बरोबर. तर मी काय करतो, इथं फिब टूलमध्ये जातो आहे, फिब रिट्रेसमेंट, इथं खाली पॉईंट धरतो याला आणि वरती सरकवतो. खाली ठेवलो आणि वरती सरकवलो बरोबर. तर सुरुवातीचं पॉईंट कुठलं आहे त्याला मी लावलं आहे. आता ते म्हणजे काय, या ठिकाणी आपण बघू शकतो की इथून लावलो आणि इथपर्यंत लावलो. ह्या पॉईंटला खालून इथून चालू केलो ते वरती ह्या पॉईंटला मी टूल वापरलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एंट्री कधी करायचं आहे. आता ही झिरोचा म्हणजे हे आहे बरोबर, हे 0 पॉईंट आहे आणि हे 50 पॉईंट. हे 0च्या जर वरती मार्केट गेलं तर आपण निश्चितच इथं कॉल बाय करणार, आणि ह्या 50च्या जर खाली गेलं तर इथं आपल्याला पुट बाय करायचं आहे. आता बघू शकता इथं 0च्या वरती इथं निघून गेलेलं आहे मार्केट बरोबर. मग आता मी काय करणार, याला एक हे वापरणार, लॉंगचं पोझिशन. तर एंट्री इथं बरोबर, एंट्री इथं आणि शेवटचा जो स्विंग आहे तिथंपर्यंत मी SL लावणार आणि वरती टार्गेट सर्वात आधी थोडंसं हे करतो मी, इथपर्यंत गेलेलं आहे. आता इथं टार्गेट किती आहे, रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्ही बघू शकता, या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला. तर इथं याच्यामध्ये बघू शकता रिस्क रिवॉर्ड रेशो 1.25 म्हणजे 1.25 पटीने, 1.5 पटींच्या थोडं कमी. तर आपलं नेहमीचं टार्गेट काय असणार आहे, सर्वात आधी 1.1, त्यानंतरनं
आपण SL ट्रेल करायचं आहे आणि 1.5 बरोबर, म्हणजे पहिला एकच पटीने त्यानंतर 1.5 पटीने आपल्याला ह्याचा वापर करायचा आहे, म्हणजे SL ट्रेलिंग करायचं आहे. आणि पुढं जसं जसं मार्केट पुढं जाईल त्या प्रकारे आपल्याला SL ट्रेलिंग करून जास्तीत जास्त आपण टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू शकतो. बरोबर आहे. पहिला 1:1 त्यानंतर 1:1.5. पहिला टप्पा किती आहे आपला, एकच पटीने जेवढ्याचं आपण SL लावलो तेवढ्याचं आपण टार्गेट घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. आणि ते झाल्यानंतर SL ट्रेल करायचं आहे तुम्हाला. SL ट्रेल करून पुढचे टार्गेट तुम्हाला घ्यायचं आहे. तर हे झालं. SL पण कुठं लावायचं सांगितलं लास्ट स्विंग. अजून एक थोडंसं वेगळं हे बघूया आपण. आता इथे एक लावण्याचा प्रयत्न करूया. आता मार्केट इथं वरून खाली पडलेलं आहे, इथून मार्केट इथं खाली पडलं आहे. मग मार्केट खालून वर गेलं तर आपण फिबो कसा वापरणार, खालून वर. आता वरून खाली पडलं म्हणलं तर वरून खाली वापरायचं. हे फिबो रिट्रेसमेंटचा मी टूल घेतलं आहे. वरून मार्केट खाली आलं आहे तर हे वरच्या पॉईंटला धरलो आणि खाली घ्यायचं आहे. मार्केट खाली पडलं आहे तर खाली घ्यायचं. हे खालच्या पॉईंटला लावलो. आता खालच्या पॉईंटला कुठं लावलो मी नेमकं ते बघूया आपण. तरी दाखवतो थोडक्यात. मी काय केलं, वरतून फिबो चालू केलं आहे आणि खालच्या पॉईंट पण लावलं आहे. म्हणजे हे एक पॉईंट आणि हे एक पॉईंट, अशा प्रकारे 2 पॉईंटला मी कनेक्ट केलेलं आहे. याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इथं पण तुम्हाला 0 दिसतं आहे. या ठिकाणी इथं 50 दिसतं आहे आणि इथं 0 दिसतं आहे तुम्हाला. आता हे आपण जे ड्रॉ केलेलं आहे, जर मार्केट समजा या 50च्या वर गेलं तर आपण इथं कॉल बाय करणार आणि हे 0चं जर खाली गेलं तर आपण पुट बाय करणार आहे. तर आपण इथं बघतोय नीट, तर मार्केट गेलं आहे कुठं नेमकं, बरोबर काय. मार्केट कुठं गेलेलं आहे, तर मार्केट गेलेलं आहे या 50च्या वरती. म्हणजे निश्चित आपण इथं कॉल बाय करणार, बरोबर. कॉल बाय करणार आणि त्यानंतर आपण काय करणार, या ठिकाणी SL इथं खाली लावणार. लास्ट स्विंग कुठं आहे तिथं, बरोबर. आता इथं कसं आहे, जास्त वेळ मार्केट सस्टेन केलेलं आहे, बरोबर. जास्त वेळ मार्केट सस्टेन केलं आहे. कधी कधी काय होतं, मार्केटमध्ये मुवमेंट नसल्यामुळं, फास्ट आपल्याला त्या ठिकाणी मुवमेंट मिळत नसल्यामुळं आपल्याला टाईम डिके होतो. थिटा डिकेमुळं आपलं लॉस पण तिथं होत असतो. आता इथं मार्केट 50%च्या वरती गेलं आहे, पण वरतीपर्यंत टार्गेट दिलेलं आहे. आपण जर इथं आता मी हे वापरलो या ठिकाणी, आता इथून जर एंट्री धरला आपण ह्याच्यावरती गेलं म्हणून, रिस्क कुठं आहे, एक मिनटं. आता शेवटचं हे स्विंग इथं आहे आणि जर आपण पुढं जर वाढवलं 1:1.5, इथं जर वरतीपर्यंत आपण जर घेतलं तर इथं बघू शकतो 1:1.81. जर इथं आपण बघितलं रिस्क रिवॉर्ड रेशो डबल, जवळपास दुप्पट या ठिकाणी मार्केटचा मुवमेंट गेलेला आहे. जर इथं आपण मी ह्याला बंद केलं तर इथं बघू शकता आपण, मार्केट आपण इथं एंट्री केलं आहे, 50%च्या वर गेलं आणि वरती किंवा खाली कुठं पण जाऊ दे, क्रॉस केल्यानंतरनं कॅन्डल प्रॉपर क्लोज केला पाहिजे. क्लोज केल्यानंतरनं आपण इथं एंट्री केलं आहे. लगेच खाली लास्ट स्विंगला आपण जवळपास SL लावणार, जेणेकरून SL जरी हिट झाला तरी कमी लॉसमध्ये आपण बाहेर पडलं पाहिजे. आता इथं बऱ्याच जणांचं काय होतं की इथं तुम्ही दाखवलं एंट्री पण इथून लगेच खाली गेल्यावर SL हिट झालं आहे. कसं आहे, प्रॉपर SL लावायचं म्हटलं तर खूप मोठं टार्गेट असतं त्यामध्ये, बरोबर आहे का. प्रॉपर SL म्हणजे खूप मोठं टार्गेट असतो. जर आपण नियमानुसार जर SL लावायला बसलो तर त्याचे टार्गेट खूप मोठे असतात आणि ते आपल्याला परवडणार नसतं. म्हणून आपण होईल तेवढं कमीत कमी SL लावून मोठं टार्गेट घेण्याचा प्रयत्न करूया. इथून जर एंट्री केला आपण, SL इथं लावलं, सुरुवातीला तर SL हिट झालेलं आहे, पण नंतरनं पुन्हा त्या स्ट्रॅटेजीनुसार मार्केट वरती जाऊन इथपर्यंत गेलेलं आहे 1:1.5च्या वरती. म्हणजे जवळपास 2 पटीने या ठिकाणी मार्केटनं टार्गेट दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण याचा वापर करून टूलचा आपण जवळपास 50-100 पॉईंट तर असेच गेन करू शकतो आहे. आता जर मी तुम्हाला सांगितलं, इथून जर एंट्री केलं, पहिल्यांदा एंट्री केलं, बरोबर आहे, क्लोजिंग इथं झालेलं आहे म्हणून इथं एंट्री केलं, त्याच्या खाली इथपर्यंत आपण SL लावलं होतं 112 पॉईंट. आता SL, आता बऱ्याच जणांना वाटेल की 112 पॉईंट खूप मोठा आहे. आपल्याला मेन जिथं जे आपण एंट्री केलेलं आहे त्या कॅन्डलला जर बघितलं तुम्ही, कॅन्डल खूपच मोठा आहे.
अशा मोठ्या कॅन्डलनंतरनं आपली एंट्री जरा विचार करूनच करायचं आहे. आणि हा बँक निफ्टी आहे. बँक निफ्टी असल्यामुळं ह्याचे टार्गेट आणि एस-एल हे मोठेच असणार. हे कधी पण नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला जेवढं रिस्क आहे तेवढंच रिवॉर्ड पण असणार. जेवढं रिवॉर्ड तुम्हाला मोठं मिळणार आहे तेवढ्याच मोठ्या प्रमाणात तुम्हाला रिस्क पण घ्यावं लागेल. निफ्टीचा मुवमेंट थोडासा कमी असतो, त्यामुळे त्याच्यात एस-एल पण थोडे लहान लागतात आणि टार्गेट पण त्याच मानाने कमी पॉईंटमध्ये मिळतात आपल्याला. तर एवढं आपण लक्षात ठेवूया. तर इथं बघितलं आपण. आणि जर आपण हे बघितलं नंतरनं सेकंड टाईम दुसऱ्या वेळेस आपण जर पुन्हा वरती क्लोज झालं म्हणून इथं जर एंट्री केला, लास्ट स्विंग कुठं आहे तर खूपच मोठा आहे, इथपर्यंत आहे. 2 कॅन्डलचा बघितला हिरवा कलर. तर तिथून नाही, आपण त्याच कॅन्डलच्या एक छोट्या मोठ्या तिथं जर बघितलं 50-60 पॉईंटचा एस-एल जर तेवढं लावलं आपण दुसऱ्या वेळेस, बरोबर का, इथं लावलं आपण 60-70 पॉईंटचा एस-एल, तर वरती टार्गेट किती आहे, जवळपास 252. आता जर मी हे काढलो या ठिकाणी, इथं मी कॉलमध्ये पुन्हा एंट्री केलं इथं. आता इथं बघू शकतो वरती लावलं टोकापर्यंत आणि खालचा एस-एल कुठपर्यंत आहे, एकच कॅन्डलपर्यंत. आता एकच कुठं ते पण दाखवतो तुम्हाला, बारीक आहे त्यामुळं दिसणार नाही कदाचित. इथं 50%च्या ओव्हर जाऊन क्लोज केल्यामुळे एंट्री केलं कॉलला. आणि तोच जो एंट्री कॅन्डल आहे त्याचा हिरवा कलरचा कॅन्डल जिथं क्लोज आहे त्याच्या लोवरती आपण एस-एल लावलेला आहे. आणि ह्याचं जर आपण पॉईंट मोजलं तर रिस्क रिवॉर्ड रेशो 1:, रिस्क रिवॉर्ड रेशो कशी आहे, 3 पटीने आहे, 3.36. म्हणजे 1:3 म्हणल्यासारखं जवळपास 3 पटीने या ठिकाणी, 3-3.5 पटीने या ठिकाणी तुम्हाला टार्गेट मिळालेलं आहे. आपल्याला एवढे मोठ्याची अपेक्षा नाही आहे. आणि इथं पॉईंट जर बघितलं 264 पॉईंट, बरोबर का. तर हे पण आपण विचार करूया. जेवढं ह्याचं मोठं एस-एल आपल्याला वाटतं की लागतं याचं, तेवढं मोठं याचं टार्गेट पण असणार आहे. एस-एलच्या मानानं टार्गेट पण असणार आहे. आता जर आपण इथे एक बघूया, आपण फिबोचा वापर इथे एक करूया. इथून मार्केटवरून खाली पडलेलं आहे. आता खाली पडल्यामुळं काय केलं आहे, आता इथं वरून ह्या पॉईंटपासून ते ह्या पॉईंटपर्यंत आपण लावणार आहे सुरुवातीला. म्हणजे एका लाईनीत, मगाशी जसं कंडिशन सांगितलं तुम्हाला की मार्केट एकाच लाईनीत असं पडलेलं पाहिजे. एकाच लाईनीत जर पडलं तर आपल्याला छान टार्गेट त्या ठिकाणी बघायला मिळेल. असं जास्त रफली पडू नये. आता इथं एक पॉईंट ठेवलो मी, त्यानंतरनं वरून खाली लावलो, कारण मार्केट वरून खाली पडलं आहे. आता कुठून वरून खाली पडलं आहे ते पण तुम्हाला दाखवतो आहे. इथून मार्केट पडायला जे चालू झालं इथपर्यंत पडलेलं आहे, डायरेक्ट पडलेलं आहे. म्हणून ते आपण पॉईंट पूर्ण धरणार आणि त्या मानानं आपण काय करणार, इथं सिंपल आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं आहे हे 50चं पॉईंट, हे 0चं पॉईंट, 0चं खाली गेलं असतं तर निश्चित आपण पुट बाय केलं असतं, पण 50च्या वरती गेलेलं आहे. जर आपण इथंच क्लोज झालं म्हणून एवढंच जर एंट्री केलं तर याला मी थोडंसं झूम करतो आता, म्हणजे आपल्याला व्यवस्थित समजेल. हे टूल हललेलं आहे, थोडंसं आपण व्यवस्थित ॲडजस्ट करू याला. हे वरून पॉईंट इकडं खालीपर्यंत लावलेलं आहे. बरोबर, तुम्हाला समजत असेल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं मी काय केलं आहे, हे वरून पॉईंट घेतलो आणि इकडं खालीपर्यंत लावलेलं आहे मार्केट खाली पडल्यामुळं. तर आता मी जर तुम्हाला म्हणलं या ठिकाणी फक्त एंट्री, इथं 0च्या खाली गेलं तर पुट आणि 50च्या वर गेलं तर कॉल, आणि ह्या हिरव्या कलरच्या क्लोजिंगवरती जर मी कॉलमध्ये एंट्री केलं, बघूया आपण इथं लॉंग पोझिशन आहे बघा. हे पॉईंट जिथे दिसतं निळ्या कलरचं तिथं क्लोज केलेलं आहे कॅन्डल. मग 50च्या वर जाऊन क्लोज केल्यामुळे मी कॉलचा विचार करणार. कॉलचा विचार केल्यावर मी इथं जर पॉईंट ठेवलं आणि याचं एस-एल कुठं, त्याच कॅन्डलच्या लोवरती किंवा थोडंफार खाली आपल्याला जेवढं ॲडजस्ट होतं आहे त्या मानाने, आपल्याला जेवढं आपण सहन करू शकतो त्या मानाने आपण तिथं काय करू शकतो, एस-एल लावू शकतो आपण, बरोबर का. आणि वरती जर टार्गेट बघितलं आपण इथपर्यंतच ठेवलं तर एवढं इथं पण बघू शकतो आपण. ह्याला जर टच केलं तर 1:2 या ठिकाणी टार्गेट, या ठिकाणी म्हणजे दुप्पट या ठिकाणी टार्गेट मिळालेलं आहे तुम्हाला. आणि त्याचं जर आपण वरती बघितलं इथपर्यंत गेलेलं आहे. जर याचं एस-एल जरी वाढून बघितलं आपण, एस-एल जरी अजून खाली थोडंसं मोठं ठेवलं आणि एंट्री इथून ठेवलं तुम्ही, तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मार्केट वरती इथपर्यंत गेलेलं आहे.
जवळपास 258 पॉईंट वर जर बघितलं गेलं आणि टार्गेट रिस्क रिवॉर्ड रेशो किती आहे 1:1:1.85 बरोबर आहे का, म्हणजे जवळपास दुप्पटच्या जवळपास आलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण फिबोचा वापर करून चांगल्यात चांगल्या याच्यामध्ये आपण ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममध्ये पॉईंट्स गेन करू शकतो, अर्न करू शकतो. त्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे, हे सगळं प्रॅक्टिस करायचं आहे. मी सांगतो आहे म्हणून तुम्ही त्याच गोष्टी होणार असं का नाही आहे. व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने बनवतो आहे. बाकी याच्यानंतरनं रिसर्च ॲनालिसिस अभ्यास स्वतःचा केल्यानंतरच स्वतःच्या जबाबदारीने मर्जीनेच तुम्ही ट्रेडिंग करावा, एवढी नम्र विनंती. भेटूया एका पुढच्या नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.